बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शेतकऱ्यांच्या विषयाला सुद्धा महाविकास आघाडीने प्राधान्य दिले. 3 लाखापर्यंतची कर्जमाफीचा निर्धार ह्या महाविकास आघाडीनं केला आहे. त्याचबरोबर स्वर्गीय PN साहेबांनी विधानसभेमध्ये जो मुद्दा मांडला होता आणि ज्या मुद्द्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या सरकारनं हा निर्णय घेतला, ते 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या सर्वांना देणार आहे, हेही मला नमूद करायचं आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळायचा मोठा प्रश्न आपल्याकडे आहेच. खरं तो रोजगार मिळेपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला 4,000 रुपये इतका स्टायपन हे महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे. मेडिकल इन्शुरन्स प्रत्येक परिवाराचा 25 लाखापर्यंतचा करायचा निर्धार या महाविकास आघाडीच्या सरकारनं केला. PN साहेबांच्या जाण्यानं आपल्या मतदारसंघाबद्दलच्या बऱ्याच विकासाच्या गोष्टी PN साहेबांच्या बरोबर अपूर्ण राहिल्या. कोविडच्या काळानंतर PN साहेबांचंही नेहमी म्हणणं असायचं की आपल्या मतदारसंघामध्ये एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य जनतेला आरोग्यसेवा चांगली मिळेल आणि मुफ्तमध्ये मिळेल. एखादं चांगलं आणि मोठं शिक्षण संकुल PN साहेबांना आपल्या मतदारसंघामध्ये काढायचं होतं. त्याच्यामध्ये पहिले बसून पोस्ट ग्रॅज्युएशनचे सगळेच कोर्सेस एकाच कॅम्पसमध्ये मिळून जातील. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी नेहमीच PN साहेब प्रयत्नशील राहिले. खरं ते काम मिळत असताना एखादं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये उभारण्याचा PN साहेबाचा मानस होता. आज खरं तर PN साहेब आपल्यामध्ये नाहीत. खरं PN साहेबांची ही सगळी स्वप्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला पूर्ण करायचे. खरं तर उद्या ज्यावेळी आपण मतदानाला जाणार आहे, ह्या सगळ्याच गोष्टींची आठवण आपण डोक्यामध्ये ठेवून आपण ह्या मतदान केंद्रावरती जाणं अपेक्षित आहे. बरेचशाच वक्त्यांनी बरेचशाच गोष्टी सांगितल्या, PN साहेबांचं काम सांगितलं, PN साहेबांचं कार्य सांगितलं. मीही या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही गोष्टी ऐकतोय. काल परवा गगनबावड्यामध्ये कुठंतरी सभा झाली विरोधकांची. तिथं विरोधकांनी माझ्यावरती टीका केली. धामणी प्रकल्पाच्या कार्यक्रमाच्या ज्यावेळी मी गेलो त्यावेळी तिथं मला बोलवलं नव्हतं आणि मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्री मला ओळखत नव्हते. कदाचित त्यांना माहीत नाही की PN साहेब ज्यावेळी दवाखान्यात ॲडमिट होते त्यावेळी हेच मुख्यमंत्री होते, ज्यांनी मला फोन करून PN साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. ह्याच मुख्यमंत्र्यांनी एक शासकीय अधिकारी मुंबईवरून पाठवले होते. त्यांनी तिथं येऊन माझ्याशी PN साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली, मुख्यमंत्र्यांशी फोन जोडून दिला आणि मुख्यमंत्र्यांनीच त्यावेळी सांगितलं होतं की PN साहेबांना जर आपल्याला अजून काय उपचारासाठी मुंबईला न्यायचं असलं तर आम्ही शासकीय ॲम्ब्युलन्स तिथं शासकीय विमान पाठवायचा त्यांनी मानस दाखवला होता. हे वृत्तमानपत्रामध्ये सुद्धाही आलं होतं. PN साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर PN साहेबांना विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनमध्ये आदरांजली वाहण्यात आली होती. त्या कार्यक्रमासाठी मला आणि राजदादांना बोललं गेलं होतं. तिथं गेल्यानंतर आदरांजली वाहण्याचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही उपस्थित सर्वांनाच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटलो. ह्याच मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी तिथं समजलं की आम्ही तिथं आलोय, आम्हाला तिथं बोलून घेण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये, त्यावेळी ह्याच मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी केली होती. PN साहेबांचे
कशा प्रकारे जे काय घडलं त्याच्याबद्दल ह्याच मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली होती. सांगायचं तात्पर्य असं आहे की खोटं बोलायचं आणि किती खोटं बोलायचं ह्याची लिमिटच त्यांची नाही आहे. आताच मगाशी क्रांती पवार पाटलांनी आपल्या इथं मनोगत व्यक्त केलं. खरं तर आता ह्या निवडणुकीमध्ये संपत बापूंचा आम्हाला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. क्रांती असतील, अक्षय असतील, अगदी ताकदीनं पहिल्या दिवशी बसून या निवडणुकीमध्ये माझ्या प्रचारात आहेत. खरं कदाचित आम्ही सोडलीकर सगळी एकत्र झालेलं त्यांच्या पोटात दुखा लागले आणि त्यामुळं ह्यातलं कोण हाताला लागत नाही म्हटल्यावर ह्यांचीच बदनामी करायची असा प्रकार आता चालू आहे. बोलण्याचा तात्पर्य एवढाच आहे की जर ते म्हणत असले की मला मुख्यमंत्री ओळखत नाही तर हा त्यांचा बालिशपणा आहे. आणि माझी जर ओळख सांगायची झाली तर मी एवढंच सांगून माझं आता इथं भाषण संपवतो, कारण का ह्याच्यानंतर बोलायची गरज पडणार नाही. PN पाटील सोडलीकर नावाच्या वाघाचा छावा आहे मी. आणि माझी काय ओळख आहे हे उद्याच्या 23 तारखेला ही करवीरची जनताच त्यांना सांगणार आहे. मी एवढंच बोलतो. उद्याच्या 20 तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबून ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी PN साहेबांना मताधिक्य आपल्या गावातून आपल्या मतदारसंघातून दिलं होतं तेच मताधिक्य देऊन PN साहेबांच्या सारखंच आपली सेवा करायची मला संधी द्या. आणि ह्या 4 दिवसासाठी आपण माझ्यासाठी राहावा, पुढचं पूर्ण आयुष्य मी आपल्यासाठी राहणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.